मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षयचा मित्र म्हणजे अथर्व घरात आलेला आहे. रेवाला समजलंय की अक्षयचा मित्र हा अथर्व आहे. अक्षय त्याची सर्वांबरोबर ओळख करून देत आहे. हा माझा एकदम जुना मित्र. तो आज आपल्या सर्वांना भेटायला आलेला आहे आणि काही दिवस आपल्याबरोबरच राहणार आहे असं देखील अक्षयने सर्वांना सांगितलंय. सर्वांनाच अक्षयचा हा मित्र पाहून आनंद झालेला आहे. हा माझा मित्र खूप जुना आहे, खूप वर्षापूर्वीचा आहे. तो अगोदर फॉरेनला होता, तो आत्ता आलेला आहे. पण रेवाचं मात्र चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला आहे. रेवाच्या हातामध्ये जो ट्रे आहे, तो खळखळून खाली पडण्याच्या स्थितीत असतो. तेव्हा अथर्व जाऊन तो ट्रे धरतो आणि म्हणतो, "बाई, तुम्ही खूपच घाबरल्यासारखे वाटताय." "घाबरण्यासारखं काही नाहीये." रेवा मात्र पुरती घाबरलेली आहे. रेवाला समजलंय की अथर्व आपला बदला घेण्यासाठी इथं आलेला आहे. रेवाच्या हातातील ट्रे ऐन वेळेला अथर्वने धरून ठेवलेला आहे. तिकडे अभि आणि रमाकांत विचार करतायत की हा नक्की अक्षयचा कधीचा मित्र आहे. त्याला रमाकांत विचारतो, "तुझ्या ओळखीचा आहे का हा मित्र?" अभि म्हणतो, "मी तर याला पहिल्यांदाच बघितलंय. असेल कधीतरी जुना मित्र." अक्षय आता त्याची ओळख करून दिलेली आहे आणि तो आता सर्वांची ओळख त्याच्याशी करू देत आहे. तो म्हणतोय, "ही माझी आजी पार्वती मुकादम या मुकादम इंडस्ट्रीजच्या मालक आहेत." अथर्व त्यांना नमस्कार करतो. आजी देखील त्याला नमस्कार करते. आता अक्षय घरातील एकेका कुटुंबियाची ओळख करून देत आहे आणि मध्येच ही रेवा राज्याध्यक्ष ही आमचीच कोणी नाही, पण ती इथेच राहते असं देखील अक्षयने सांगितलंय. अथर्व तिच्याकडं पाहतो. अथर्व म्हणतो, "ठीक आहे." अथर्वला ओळख करून दिल्यामुळे रेवा मात्र पुरती घाबरलेली आहे. रेवाला काय बोलावं तेच कळत नाहीये. रेवा नुसतं लांबून त्याला हाय करते. त्यानंतर अक्षय रमाकांत व अभि यांची देखील ओळख करून देतो. रमाकांतबद्दल त्याने सांगितलं आहे की रमाकांतला झाडांची खूपच आवड आहे. त्याला रोपं लावणे, त्यांना वाढवणे, त्यांची निगा राखणे हे सगळं आवडतं. तेव्हा अथर्व म्हणतो, "मला देखील या गोष्टी आवडतात. पण एखादं झाड कितीही जीव लावला तरी ते जळतं. मग अशा झाडांना उपटून टाकावं असं मला वाटतं." अथर्वचं हे बोलणं ऐकून रमाकांत म्हणतो, "असं काही नाही आहे. त्याला छाटलं तरी चालतं आणि जर का नाही चालत आहे तर मग ते उपटून दुसरं झाड लावलेलं चांगलं, कारण मग त्या ठिकाणी दुसरं झाड येऊ शकतं." इकडे रमा अजूनही आईकडंच आहे. रमा मंगलला सांगते की आईला नक्की कशा गोळ्या द्यायच्या. निळी गोळी आहे ती रात्री द्यायची आहे, पिवळी गोळी आहे ती सकाळी द्यायची आहे. मंगलला मात्र गोष्टी कळत नाहीये. तेव्हा रमा समजावून सांगते, पिवळी म्हणजे सूर्यासारखी आहे सकाळची, तर निळी म्हणजे रात्रीसारखी आहे, त्यामुळं ती रात्री द्यायची. रमाचं हे बोलणं ऐकून मंगल म्हणते, "आता माझ्या डोक्यात फिट बसलं." रमा म्हणते, "बरं झालं. आता तू व्यवस्थित गोळ्या दे आणि चुकीची गोळी अजिबात देऊ नको, लक्षात ठेव." तेवढ्यात रमाला अक्षयचा फोन आलेला आहे. रमाने आनंदाने तो फोन उचललेला आहे. रमा म्हणते, "आला का हो तुमचा मित्र?" अक्षय म्हणतो, "हो, त्यासाठीच तर मी फोन केलाय. तू लवकरात लवकर घरी ये. माझा मित्र अथर्व आलेला आहे." रमा ऐकत असते, पण रमाला अक्षयचा आवाज नीट येत नसतो. रमा म्हणते, "हॅलो, कोण आले? काय म्हणलात नाव? मला नीट आवाज येत नाहीये." अक्षय म्हणतो, "अगं अथर्व, अथर्व, तुला माहीत आहे ना तो अथर्व." रमा म्हणते, "कोण आलंय? नक्की तुम्ही काय म्हणताय? तुमचा आवाजच नीट येत नाहीये." असं म्हणून फोन बंद झालेला आहे. तर इकडे अथर्व अजूनही सर्वांशी गप्पा मारत आहे. अथर्वने सर्वांवर अगदी चांगलं इम्प्रेशन टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तो आई-आजीला म्हणतोय, की आता सर्वजण रडणार आणि हसणार. म्हणजे जे आत्तापर्यंत रडलेले आहेत, ते हसणार आणि जे आत्तापर्यंत हसलेले आहेत, ते रडणार, असं तो रेवाकडे पाहून बोलत आहे. आई-आजी म्हणतात, "रडणार?" तो म्हणतो, "हो, रडणं देखील शरीरासाठी चांगली गोष्ट आहे." त्याचबरोबर त्याने आजीला गुंडाळून टाकलेला आहे. तो म्हणतोय, "तुम्हाला नक्कीच हाय बीपीचा त्रास असणार आहे." आजी म्हणतात, "अगदी बरोबर. कसं ओळखलं तू?" तेव्हा तो सांगतो, "ज्या व्यक्ती खूप सेन्सिटिव्ह असतात ना, त्यांना हाय बीपीचा त्रास होतो आणि या घरामध्ये मला असं वाटतं, की तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात. त्यामुळेच तुम्हाला हा त्रास पाठीमागे लागलेला आहे." अथर्व एक-एक करून सर्वांना टार्गेट करून अगदी त्यांच्यावर आपलं इम्प्रेशन टाकत आहे आणि हे सर्व जेव्हा रेवा पाहते, तेव्हा तिला कळतंय, की आता आपलं काही खरं नाहीये. आई-आजी तर अथर्वकडून चांगल्याच इम्प्रेस झालेलं आपल्याला पाहायला मिळतायत. रेवा मात्र या गोष्टीमुळे अगदी उद्विग्न झाली आहे आणि त्यांच्यापासून ती वर निघून जाते. हे पाहिल्यानंतर अथर्वला कळतं, की रेवाला आपलं बोलणं पटलेलं नाहीये. रेवा तिच्या रूममध्ये गेलेली आहे. रेवा शांतपणे बेडवर पडून रडत आहे.
रेवाला सर्व काही आठवत आहे. होळीच्या दिवशी अथर्वच आला होता ही गोष्ट आता तिच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. अथर्व या घरामध्ये आपली पुरती वाट लावणार. आपण पहिलं जसं होतं तसं आपल्याला करणार असं तिला वाटतंय आणि अक्षयने मुद्दाम अथर्वला इथं आणलेलं आहे हे देखील तिला कळलेलं आहे. आपलं नशीबच बेकार आहे अशा निष्कर्षावर रेवा पोहोचलेली आहे. तिकडे आनंद आणि जान्हवी एकमेकांशी बोलत आहेत. आनंद आणि जान्हवी बोलत असताना जान्हवीने आनंदला एक मुद्दा सांगितला आहे. जान्हवी आनंदला सांगते की आपले रमाकांत काका आहेत ना, ते दुपारी कुठेतरी जातात. आनंद म्हणतो, "जात असेल, त्याला ना बाहेर जायची सवय आहे. झाडाचं रोपांचं काहीतरी खत वगैरे आणायचं असेल किंवा कुठेतरी नर्सरीमधून रोपं आणायची असतील, त्यासाठी तो जात असेल." मात्र जान्हवी म्हणते, "असं नाहीये. ते दररोज दुपारी जातात. दररोज दुपारी कोण खत आणायला किंवा नर्सरीमध्ये जात नसतं." आनंद म्हणतो, "मग तुला काय म्हणायचं आहे? नक्की काय आहे?" ती म्हणते, "त्यांची नक्कीच काहीतरी भानगड आहे." आनंद म्हणतो, "तू काय बोलतेस? तुला कळतंय का? अगं, तो झाडा-फुलांमध्ये रमणारा व्यक्ती आहे. त्याची काय भानगड असू शकत नाहीये आणि जर असेलच तर मला मात्र त्या खोलात जायचं नाहीये. तू मात्र तुला काय करायचं असेल ते करू शकते." ती म्हणते, "मी आता त्याचा पिछा करून ह्या सर्व गोष्टी शोधून काढणार आहे." तर आता रात्र झालेली आहे. अक्षय आणि अथर्व बोलत आहेत. अक्षय म्हणतो, "सर्वांशी तुझी ओळख करून दिली, पण या घरातील माझी सगळ्यात प्रिय व्यक्ती तिची ओळख मी करून दिलेली नाहीये, कारण ती या घरामध्ये नाहीये." अथर्व म्हणतो, "ती व्यक्ती कोण आहे?" अक्षय सांगतो, "ती रमा आहे." रमा अथर्वला चांगलीच आठवत आहे. तो म्हणतो, "ठीक आहे." तेवढ्यात रमा येते आणि अक्षय म्हणतो, "चल, आपण तिची गंमत करूया." अक्षय म्हणतो, "मी लपून बसतो, तूच तिच्याशी ओळख करून घे." अक्षय लपून बसलेला आहे. रमा तिची सायकल घेऊन आतमध्ये येते. अथर्व लपून तिच्या पाठीमागून येऊन एकदम तिला दचकवतो. अथर्वच्या दचकवण्याने रमाची सायकल खाली पडते. रमाचा पारा चढलेला आहे. रमा पाहते की कोणी आपल्याला दचकवलंय. पाहते तर तो अथर्व आहे. अथर्वला पाहिल्याबरोबर रमाच्या पायाखालची जमीन सरकते. तिचा राग द्विगुणित होतो आणि ती म्हणते, "तू आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर हो. तू इथं का आलेला आहेस? तू चोरी करायला आलेला आहेस का? धक्के मारून तुला या घरातून हाकलून देईल मी आणि तू जात नसशील ना तर काठीनं मारून-मारून तुला हाकलून देईल. तू माझ्या नादी अजिबात लागू नको. घरच्यांना जर का कळलं ना तू इथं आलायस तर तुला लाथाबुक्क्यांनी मारून हाकलून देतील. नशीब मी एकटी आहे. आत्ताच्या आत्ता तो निघून जा." असं म्हणून रमा चिडलेली आहे आणि तो जात नाही हे तिला समजले. तेव्हा ती चिडून जवळच पडलेली एक काठी उचलून त्याच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अक्षय पळत जाऊन तिला धरतो आणि म्हणतो, "अगं, हा अथर्व आहे आणि हाच तर माझा मित्र आहे." तेव्हा मात्र रमाला देखील धक्का बसलाय. "हा अथर्व? हा अथर्व तुझा मित्र आहे? हा अथर्व कोण आहे तुला माहिती आहे ना? आणि याने काय केलेलं आहे तुला माहिती आहे ना?" तेव्हा अक्षय म्हणतो, "मला सगळं माहीत आहे. पण आता रेवाचा जर का आपल्याला काटा काढायचा असेल तर आपल्याला याचाच उपयोग होणार आहे. त्याचा आणि आपला दुश्मन एक आहे आणि आपल्या तिघांची टीम एकत्र आहे. तू, मी आणि अथर्व रेवाला या घरातून कायमचं हद्दपार करू शकतो." रमाला मात्र ही गोष्ट पटलेली नाहीये. रमा म्हणते, "अहो, हा व्यक्ती कसला आहे तुम्हाला माहीत आहे ना आणि याची मदत घ्यायची काही गरज नाहीये. अहो, याने रेवाला किती त्रास दिलेला आहे आठवतंय ना तुम्हाला?" अक्षय सांगतो की ते सगळं खोटं होतं. रेवानेच त्याला तो त्रास द्यायला लावलेला होता. रमा म्हणते, "तुम्हाला हे कोणी सांगितलं?" अक्षय म्हणतो, "त्यानेच सांगितलं." रमा म्हणते, "त्यानेच सांगितलं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवण्यासारखा हा व्यक्ती नाहीये, एवढी गोष्ट लक्षात ठेवा." इतका वेळ शांत असलेला थरू आता बोलायला लागलेला आहे. तो म्हणतो, "यांचं अगदी बरोबर आहे. माझे कर्म माझे पाठ सोडत नाहीयेत. मी काही जे वागलो आहे त्याचं आता मला फळ मिळत आहे. त्यामुळे ह्या ज्या बोलत आहेत ते योग्य आहे. जर मी तर राहायचं नसेल तर मी निघून जातो." अक्षय मात्र त्याला जाऊ देत नाही. अक्षय रामाला म्हणतो, "हा कुठेच जाणार नाही. आता तो आपला पाहुणा आहे आणि तो इथेच राहणार आहे." उद्याच्या भागामध्ये अक्षय रमाला समजावून सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्वचा आपल्याला अगदी चांगला फायदा होऊ शकतो. तुझा, माझा आणि अथर्वचा दुश्मन एकच आहे, ती म्हणजे रेवा. रेवाला घरातून हाकलून देण्यासाठी अथर्व आपल्याला चांगली मदत करू शकतो. ही गोष्ट तुला का समजत नाहीये? रमा मात्र म्हणते की असं काही करायचं नाहीये. रेवाची आणि आपली दुश्मनी आहे. रेवाचं काय करायचंय ते आपण ठरवूया, पण त्यासाठी त्याची मदत घ्यायची गरज नाहीये. तर इकडे अथर्व रेवाशी बोलत आहे. तो रेवाकडे गेलेला आहे आणि रेवाचा हात धरलेला आहे. रेवा म्हणते, "मी आत्ताच्या आत्ता तू इथं कशासाठी आलेला आहे ते अक्षयला सांगणार आहे." कारण त्या अथर्वने रेवाला सांगितलेलं असतं, "प्रथमतः मी अक्षयचा बदला घेणार, मग रमाचा आणि शेवटी तुझा." रेवा आता हे सर्व काही अक्षयला सांगायला उठून चाललेले असते. तेव्हा अथर्व तिचा हात धरून तिला खाली बसवतो
आणि तिला एक फोटो दाखवतो. त्या फोटोमध्ये रेवा आणि अभि दोघेजणे आहेत. ते दोघं एकमेकाच्या जवळ बसलेले आहेत आणि तो फोटो दाखवून अथर्व तिला ब्लॅकमेल करत आहे. रेवा एकदम शांत झालेली आहे. रेवाला समजलंय की आपलं काहीही चालणार नाही. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.